बॉटल, ह्या आहे फुगा, 2 भांडे, एक प्रसारक भांडा, एक थंड पाणी, गरम पाणी. आता आपण पाहूया काचेच्या बाटलीला फुगा लावून आहे. आता आपण गरम पाण्यात निरीक्षण करा. आता आपण थंड पाण्यात ठेवू. निरीक्षण करा. असं काय झालं? असं कशामुळे झालं? बॉटलची अंदरची हवा थंड झाली. बॉटल मधली हवा काय झाली? थंड झाली. कशाचं आकुंचन झालं? हवेचं आकुंचन कधी होते? हवेचं आकुंचन कधी होते? जेव्हा त्याला आपण थंड करतो, म्हणजे उष्णता देतो की काढतो? उष्णता काढून घेतल्यास काय होते? आणि हवेला उष्णता दिली तर हवा प्रसरण पावते. म्हणजे नेमकं काय होते? आणखी काय होते? हवा हलकी का होते? हवा हलकी का होते? प्रसरण पावते म्हणजे नेमकं काय होते? दूर पडते. कोण दूर पडते? कोणाचे कण? कशामुळं? गरम केल्यामुळे. हवेत कण असतात का? हवा कशाची बनलेली आहे? म्हणजे प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला आहे. जेव्हा आपण त्या कणांना उष्णता देतो तेव्हा ते त्यांना चटके झोंबल्यामुळं आपण जसं